नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार नमस्कार. आज आपण गंगाखेड तालुक्यामध्ये आवलगाव या गावामध्ये आलो आहे एका प्रगतशील शेतकऱ्याच्या इथे की आपण यांना बायोफॅक्टरचे खतं दिले होते वापरण्यासाठी. तर त्यांना प्रत्यक्ष विचारू की आपण कशा प्रकारचे त्यांना रिझल्ट आलेत. भाऊ, तुमचं नाव सांगा प्रथम. माझं नाव रामेश्वर रुस्तम चव्हाण. याने खत मला 1 नंबर खत दिले आणि अशी प्रगती वाढली. सुरुवातीला तुम्हाला, आता ह्याच्या पहिले तुम्ही रासायनिक खत वापरत होते, हो, आता तुम्हाला जैविक खत दिल्याच्या नंतर बायोफॅक्टर कंपनीचे तुम्हाला कशा प्रकारचे रिझल्ट आलेत ते सांगा. मला 1 नंबर रिझल्ट आले साहेब. आणि बघा आता माझा कापूस बी जोरदार आहे आणि बोंडे बी असे लागले की मरणाचे. आता 70-80 बोंड आहेत माझ्या कापसाला. परगेचा तुम्ही येऊन आता पाहू शकता. बघा बोंड्याची संख्या कशी आहे आणि काय ते बघा, बोंडच बोंड आहे. तुम्हाला एका झाडाला वाटत असेल तुम्ही प्रत्येक झाडाला पाहू शकता. इकडे येऊन बघा तुम्ही. आता ह्या झाडाला बघा बोंड्या कशा आहेत. बरं, आता सगळ्या तुम्ही कापसाला. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की बायोफॅक्टर खताचे वापरा? आता बायोफॅक्टर खत हे सगळ्या शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे, कारण का की त्याचे 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मावा तोडतोडा काहीच नाही आणि कापूस एकदम जोरदार कापूस आहे आपला. नमस्कार. नमस्कार.